म्हणून या सभेला बोलायच्या आधी मी सतीश अण्णांची परवानगी घेतली. अण्णांना म्हटलं बा सभेला येऊ की नाही येऊ. नंतर व्यासपीठावर बसल्यावर त्यांना म्हटलं सभेला भाषण करू की नाही करू, कारण मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नौखा आहे. हे फार सिनियर लीडर्स आहे आणि आपल्या सिनियर लीडरच्या मान्यतेशिवाय या ठिकाणी बोलणं. माझ्याबरोबर श्रीराम पाटीलही आहे. सतीश अण्णा म्हणाले आधी नाथाभाऊंनी श्रीराम पाटलांची माफी मागितली पाहिजे तरच पार्टीमध्ये आलं पाहिजे. आता नाथाभाऊ नाथाभाऊच आहे. नाही, श्रीराम पाटील तुम्ही नाही बोलले, सतीश अण्णा बोलले, म्हणून मी त्यांची परवानगी घेतली. आणि इथं यायच्या आधी जयंतराव पाटलांना चाळीसगावला विचारलं की जयंतराव मी नक्की येऊ की नाही येऊ, आणि त्यांचे साक्ष काढले की मी पार्टीत आहे की नाही. खरं म्हणजे सतीश अण्णांना किंवा तुम्हा साऱ्यांना काही गोष्टी माहितीच नाही ज्या मी इथं सांगणार पण नाही. नाथाभाऊ काही कालखंडासाठी भाजपकडे का वळला, भाजपकडून का गेला नाही, परत राष्ट्रवादीकडे का आला. मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती. मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं. मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण होते आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही. माननीय शरद पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब या दोघांनाच फक्त माहिती आहे. त्यामुळे आता फार खोलवर जात नाही, वेळ फार कमी आहे. 10 मिनिट 5 मिनिटाची वेळ मला दिली आहे. पण आज आपण हे सारं पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं की माणसं कोण आहेत. कोणी सुटाबुटातले माणसं नाही आहे, कोटातले माणसं नाही आहे. सर्वसामान्य मतदार या ठिकाणी उत्साहानं आणि उत्स्फूर्तपणे उभा आहे. 35 वर्षापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा होता आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्या कालखंडामध्ये हा मतदारसंघ बदलवणं, हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेनेला दिला. म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला. पण हे विचार माझ्या पुण्यानं आता असं वाटते पाप केलं. ज्या माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न केला, मला त्या कालखंडात 35 वर्षापूर्वी ज्यावेळेस तिकीट दिलं पार्टीने, प्रमोद महाजनांनी, त्या कालखंडात वाटलं की हा सद्ग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा माणूस संस्कारामधला असेल. पण अलीकडचे वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार, काय चालणार, कुठे दूध येतं, कुठं कुठं दूध येतं, याला दुधाशिवाय जमतच नाही. माहितीने किती ठिकाणी दूध काढलं याने. काय काय बळबळ करतो, काय काय बोलतो. आता न बोललेलं बरं, त्याच्यावर नाव घेतलेलं बरं नाही. आणि 5 वर्ष पाटबंधारे मंत्री राहिला गिरीश. काय केलं? अरे मोयगाव धरण 2,64,00,000 जयंतराव. नाला खोलीकरण केलं. चांगलं खोलीकरणाची सवय लावली तुम्ही. तर एक धरण 2,64,00,000 आणि त्याचा खर्च आला 46 कोटी. 46 कोटी का खर्च आला? कारण जमिनी घेतल्या ह्यांनी, भूसंपादन केलं ह्यांनी मंत्री झाल्यावर, आणि एकेका व्यक्तीने 15-15 कोटी रुपये या ठिकाणी घेतले. 15 कोटी. गिरीश भाऊ तुम्ही घेतले की नाही मला सांगा. 10 कोटी 15 कोटी कमाई केली धरणांच्या याच्यावर. तुम्ही उजाड राहिलात, पण खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये क्रांती आणण्याचं काम आमच्या कालखंडामध्ये झालं. मी केलं त्या कालखंडामध्ये. आणि आज अशी स्थिती आहे आपल्या जामनेर तालुक्याची. रस्ते पाहिले, रस्ते नाही. अरे साधे काल पाहिलं तर पंचायत समितीमधले मुतारी बंद.
कुलप तू लावलं का? कुलूप लावलं. ग्राम विकास मंत्री, या देशाच्या राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि त्यांच्या पंचायत समितीला लागलेलं कुलूप. वा रे वा, ग्राम विकास मंत्री तुमचं लक्ष आहे कुठे? कुठे लक्ष? कुठे लक्ष आहे? हा, जाऊ द्या, असे विषय नका काढू. आता जुनं झालं, पोरं मोठे झाले, नातू झाले, आता असे विषय काढू नका. अरे एवढं मोठं केलं, इतकी मदत मी केली, ते तुम्हाला माहिती नाही. एवढी मदत प्रत्येक निवडणुकीत केली. मला आठवतं जेव्हा सोनियाजींची सभा या ठिकाणी झाली, अशी पतली झाली होती. कशी झालते? 2009. गिरीश भाऊ माझ्याकडे आले, भाऊ काही करा, हे तर काय जनसमुदाय होता सोनियाजींच्या सभेला, तर माझं काही खरं नाही आहे. असा रडायचा, असा पडायचा, माझे पाय धरायचा, कसंही करा कसंही करा. म्हटलं मी काय करू शकतो? बोधवडला शत्रुघ्न सिन्हांची सभा आहे. शत्रुघ्न सिन्हा तुमचे मित्र आहे, त्यांना सांगा की जामनेरला सभा घ्या, आम्ही मोठी सभा करतो आणि सगळं पाणी फिरवतो, म्हटलं होतं की नाही. आणि मग जामनेर बोधवडची सभा शत्रुघ्न सिन्हांची रद्द करून गिरीश भाऊंसाठी खास या जामनेरला सभा घेतली. वातावरण बदललं म्हणून 5,000 निवडून आले की नाही. आणि आता जानगे जे खोडपे सर, ज्यांना ते म्हणता की तुम्हाला काय दिलं नाही गिरीश भाऊंनी, तुम्हाला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केला, आणखी काय करायला पाहिजे? हो, त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं, नाथाभाऊच्या सूचनेनं केलं होतं. त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्षपद केलं म्हणून काही फार मोठं काम केलं असं नाही. त्यांनी 35 वर्ष जीवाचं रान करून तुम्हाला निवडून आणलं, हे काही कमी नाही आहे. खोडपे सरांनी 35-30 वर्ष जीवाचं रान केलं. मला माहिती आहे की आम्ही सायकलीवर फिरायचो, मोटरसायकलवर फिरायचो, डबल सीट जायचो. आणि मी खोडपे सरांना म्हणा, पडला तर चालेल पण उभं राहा, निवडणुकीला उभं राहायला पाहिजे. आणि त्या कालखंडामध्ये जामनेर तालुक्यामध्ये जिथे भाजप नव्हता, त्या कालखंडामधला भाजप त्या ठिकाणी रुजवला आणि आज ते माझ्या डोक्यावर बसले. त्यामुळे आता तुम्हाला सांगतोय की या निवडणुकीमध्ये ही आरपार जी निवडणूक आहे, अभी नाही तो बस इतकं लक्षात ठेवा. अभी नाही तो कभी नव्हे. ज्यांचा सत्तेचा ज्यांना माज आलेला आहे, जे मस्तीमध्ये आहेत, जे गुरमीमध्ये आहेत, समोर जायला क्षुल्लक समजायला लागलेत, कोण कुठे होतात, कुठे झालात. एका पेन्शनर शिक्षकाचा मुलगा आज कुठे जाऊन पोहोचला, हे तुम्ही उघड्या डोळ्याने पाहतात, उघड्या डोळ्याने पाहतात. आणि त्यामुळे शेवटची विनंती आहे, मी सभांना येणार आहे त्यावेळेस आपल्या सभा नेहमीसारख्या होतील. नेहमीसारख्या म्हणजे पूर्वी झाल्या होत्या तशा. पण एक मत महत्वाचं आहे. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय